देवाचे द्वारी उभाक्षण भरी देवाचे द्वारी उभाक्षण भरी देवे मुक्तिचारी स्वाधीला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगो करी वेदशास्त्र भारी बाया सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासांची आकुळा द्वारकेचा राणा पांडवा गई हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभाषणवरी तेने मुक्तिचारी साधीला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेरो बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शिवभोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वराचे वरदा शिवनामोत्तया न बाधी क्रोध काम ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवा तुषी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोडी जयांचे केली स्मरण होय
त्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी देवाची द्वारी उहाक्षरभरी तेने मुक्तिचारी साधिला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त संगीत आज या आपल्या वरवडी बुद्रुक अर्थात तुप्याचं गाव, वरवडी बुद्रुक अर्थात तुप्यांचं गाव आणि त्या तुप्याच्या वरवडीमध्ये आणि असणाऱ्या चालू असलेला हा अखंड नाम यज्ञ आणि सालाबादप्रमाणे आज आपण 47 वर्षामध्ये हे पदार्पण केलेलं आहे. 46 पूर्ण झालेले आहे आणि पुढच्या वर्षी 4 तप. पण संप्रदायाच्या नियमात 4 तपाला थोडस महत्व कमी आहे. 4 तप कमी झाले तर असं नाहीये. तर 50 वर्ष ज्याला होता त्यावर्षी सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो. म्हणजे आपली वाटचाल जी चालू आहे, आपली वाटचाल ही सुवर्ण महोत्सवाकडे चाललेली आहे. म्हणून या ठिकाणी आज आपण ज्ञानेश्वरी पारायणाच्या ऐवजी यावर्षी तुकाराम महाराज गाथा यांचं या ग्रंथाचं किंवा गाथेचं पारायण आपण यावर्षी चालू केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की गुरु तुकोबरायांना 25 वर्षापूर्वी आपण 350 वर्ष झाल्यानंतर या ठिकाणी जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी तुकोबरायांच्या गाथेचं पारायण झालं होतं आणि त्याच्यानंतर आज 25 वर्ष परत झाली. म्हणजे 375 वर्षी तुकोबरायांना जाऊन झाली आणि या परवडीचा काळ साधून महाराष्ट्रभर जिथे जिथे ज्यांना जमते, जिथे जिथे ज्यांना शक्य आहे त्यांनी यावर्षी गाथा पारायण आयोजित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कुठेतरी बसतोय का हे चाचपून पाहिलं आणि मग तो जो आम्हाला जो सूचना आली होती त्याप्रमाणे माझे एक तत्व आहे माईबापांना, मी नेहमी सांगत असतो. आणि हे जीवन आपण असं जगत असलो ना तरच आपल्या जीवनाला किंमत येते, तरीच आपल्या जीवनाला आपण पात्र होऊ शकतो समाजाची. काय संतांची वचन आहे, सेवके सांगितले करावे ते काम, वावगे बळबळ करू नये. सेवकानं सांगावं आणि आपण सेवक या नात्याने ते काम करावं. आपल्या ग्रामस्थांनी आपल्याला सांगितलं तुम्ही ही सेवा करायची, सेवके सांगितले करावे ते काम. सेवकाला जे सांगितलं ते मग तुकोबरायांचा मिळवरायांनी असं जे वर्णन केलेलं आहे, शेवेला गे सेवक शेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे. बरोबर. जगद्गुरु तुकोबरायांची जे वाङ्मय आहे, संतांचं जे वाङ्मय आहे, आपण आपल्या जीवनामध्ये थोडं जरी अंगीकारलं ना, थोडं जास्त नाही, तुका म्हणे थोडा फार तरी पुढचं घ्यायचं नाही. ते आपलं याच्यासाठी वापरायचं. कशासाठी? जेव्हा देणगी देतात तेव्हा तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. पण आपण काय घ्यायचं, तुका म्हणे फार आणि थोडं तरी पुढचं नाही घ्यायचं. आपण उत्तराची वाचा नाही घ्यायचं. कारण आपण थोडं का व्हायला त्यांच्या अनुषंगानं त्यांच्या वाटेने जायचं आणि मग या वाटेने गेल्यानंतर, संतांच्या वाटेने गेल्यानंतर, संत वाङ्मयाचं जर मी नेहमी सांगत असतो की ज्या वेळेस आपण या विचारांना गती देऊ, या विचारांची बैठक घेऊ आणि या वाङ्मयाला आपण ज्या वेळेस आपण अशा ग्रामीण भाषेतून बोलतो, ज्ञानोबरांचं वर्णन आहे, माझं वर्णन नाही, ज्या वेळेस आपण त्याला दुष्म्या देऊ शकत नाही, त्याला दुष्म्या द्यायच्या, त्याचं जसं हरिफाळ सांगतं, मन थोडी न बोलता कैचे गे अनंता वाया घरच कथा संधी मार्गू.
मंथोनी नवणीता. आता सर्वांना माहित आहे ज्यावेळेस दही आणि ताक याचं आपलं दह्याचं रवीनं बुसण केलं जातं त्यावेळेस काय निघतं त्यातून लोणी आणि ताक निघतं. म्हणजे आपण काय करायचंय आपल्याला लोणी पाहिजे आपल्याला ताक नको त्याचे तुकोबरायला म्हणतात. ताकाचे तरी उपकार तुला म्हणले जर दही नाही देता तर ताकाचे उपकार करायला काय हरकत आहे. ज्ञानोबाईचा हरिपाठातला गोड असा अभंग आहे. अतिशय गोड आणि अतिशय परिचय. पण अतिशय परिचय झाल्यानंतर त्याची अवज्ञा होत असते. आता समजा इथे साईबाबा बसलेले आहेत. अतिपरिचय अवज्ञा आहे आपली. परिचय अवज्ञा आहे त्यांची. इथं बसल्यानंतर बोरवडी गावामध्ये 4 गावामध्ये म्हणजे अवज्ञा म्हणजे अर्थ काय त्याची किंमत थोडीशी लोकांना कमी राहते. मग काय होतं तर ते अवज्ञा होते. म्हणून मला काय सांगायचं तुमच्याकडे यायचं नाही मला अभंगाकडे जायचंय. सर्वांच्या परिचित असलेला हा असा अभंग आहे. पण परिचित असलेला अभंग आपल्याला कुठपर्यंत माहिती आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. जे मला माहित असेल ते तुम्हाला माहित नसेल. जे तुम्हाला माहित असेल ते आणखी कोणाला माहित असेल. म्हणून हा जवळ असलेला अभंग कमीत कमी आपल्याला माहिती असलेला आपल्या समाजापर्यंत पोहोचवावा या उद्देशाने हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल माऊली महावैष्णव ज्ञानोबा या आपल्या अभंगातून गोड असं नामचिंतनाचं महत्व आणि नामचिंतन कसं करायचं ह्याचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात देवाची द्वारी उहा क्षणभरी हा गौण विषय झाला या अभंगाचा. आपल्याला देवाचं द्वार पाहायचंय नंतर 4 मुक्ती पाहायच्यात. पण अभंगाचा मुख्य विषय आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आणि अभंगाचं प्रयोजन काय असोनी संसारी जिव्हे करी हे अभंगाचं प्रयोजन आहे. अभंगाचं विषय आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा या न्यायाने हा असा गोड असा अभंग चिंतनीय अभंग आहे की त्या जगद्गुरु तुकोबराय आपल्याला आपल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाच्या द्वारामध्ये आपण क्षणभर उभं राहिलं तर आपल्याला काय प्राप्त होत असतं तर आपल्याला 4 मुक्ती प्राप्त होत असतात. 4 मुक्ती आपण ते पुढे क्रमाक्रमाने पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर जसं आम्ही तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला होता की संत वाङ्मय हे दशम्या मारण्याचं काम करतं तर त्या ठिकाणी ज्ञानोबराय असं गोड वर्णन करतात. दुश्मी मारण्यासाठी सांगतोय अहो तांदळाचे लागता झटे ते अधिक पाना फुटे रोषे प्रेम तुटे पर्यंताचे. आपण सर्व शेतकरी मंडळी आहोत. गाईला वासरू सोडतो आपण कशासाठी दूध काढून घेण्यासाठी का पानात पाणवण्यासाठी. आपण हुशार आहोत दूध काढण्यासाठी घेतो पण पहिला पाना आला की आपण वासकाला बाजूला करतो. तसं इथं नाहीये. ज्ञानोबराय म्हणतात अहो तांदळाचे लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम तुटे पर्यंताचे. या न्यायानं आपण या अभंगाला या संत वाङ्मयाला जर आपण दुश्मनी मारण्याचं काम केलं ना तर आपल्या हाती दूध लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ज्ञानोबराय अतिशय मार्मिक अभंगातून या सांगतात देवाची द्वारी वाचनमध्ये केले मोठे झालेल्या
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्यता ज्ञानदेव हे वासांची आत्माद्वारे की जराना पांडवा घरी ज्ञानोबाई आपण ज्या अभंगाला आपण इथून मुद्दा सुरुवात केला होता की या संत मामाला आपण जर घुसमी मारली आपल्याला जे पाहिजे ते मिळत असतं. आपण जर देवाच्या द्वारामध्ये आपण आलो असं समजून घ्या. असं या अभंगाला आपण प्रश्न विचारला देवाची द्वारी उभा भरी तेने मुक्ती जारी साधीला पांडुरंगा माय बाबा तुझ्या द्वारामध्ये आलेला आहोत. आता काय होईल तर पाऊली सांगतात तेने मुक्तीचारी साधीला. पण साधीला मुक्तीचार या बरोबर आहे त्याच्यापुढे माऊली आम्ही अजून काय केलं पाहिजे तर माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतात माऊली आम्हाला वेळ जर नाही मिळाला तर काय केलं पाहिजे. माऊली सांगतात जिथं असेल तिथं असोनी संसारी आणि असं फळ काय या असं फळ काय तर द्वारकेचा राणा पांडवा की त्या ठिकाणी हे नामस्मरण चिंतन ज्यांच्या हातून घडलं त्यांच्या घरी त्यांच्या द्वारी माझा परमात्मा द्वारकेचा राणा पांडवा घरी विठ्ठल या ठिकाणी ज्ञानोबाईंचा हरिपाठ आहे. हरिपाठ जशी ब्राह्मणांची संध्या असते. आता ब्राह्मणांची संध्या तुम्हाला बी माहित नाही आणि मला बी माहित नाही. ब्राह्मणांची संध्या एका संध्या असते संध्याकाळी सकाळी दुपारी 3 वेळा त्यांचं नामस्मरण चिंतन संध्या चाललेली असते. मग आणि ती संध्या करत असताना जेवढे त्या संध्येला महत्व आहे जेवढी त्या संध्येला ब्राह्मणाच्या किंमत आहे तशी आमच्या वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला किंमत आहे. जेवढी संध्येला किंमत आहे तेवढी वारकरी संप्रदायाच्या मध्ये हरिपाठाला किंमत आहे. म्हणून ज्ञानोबाईंनी हा हरिपाठ निर्माण केलेला आहे. पण त्याच्याही पूर्वी आपण जर असं प्रश्न विचार केला जर आपल्या मनाला प्रश्न विचार केला ज्ञानोबाईंनी अनेक ग्रंथ लिहिले व ज्ञानेश्वरी लिहिली अमृतानुभव लिहिला चांगदेवपासष्टी लिहिली. एवढं लिहून सुद्धा ज्ञानोबारायांना हरिपाठ का लिहावा वाटला हा प्रश्न आपल्याला विचार पडला पाहिजे. आपल्याला मी नेहमी सांगत असतो की आपल्याला मनाला प्रश्न पडले पाहिजे. निदान आपण आपल्याला जर प्रश्न पडला पाहिजे ना काय पडलं पाहिजे. मी वरवडी गावात आमच्या घरात काय जन्माला आलो वरवडीत का जन्माला आलो या घरातच का जन्माला माझ्या बाबांच्या घरातच का जन्माला आलो. ज्ञानोबाई त्याचं गोड वर्णन करतात. काय वर्णन करतात अगा कर्मी देवरावे तय सुख दुःखी परावे तया ते भोगायावे दुहाये का. आपलं जे मागचं कर्म राहिलेलं आहे नामदेव महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतात जन्मोजन्मी आम्ही कोण पुण्य केले तरी या विठ्ठले कृपा केली. आपण एखाद्या घरामध्ये काय जन्माला येतो तर आपले ऋणानुबंध शास्त्राने सांगितलेले आहेत की ज्या वेळेस आपण जन्माला येतो ना ते आपलं कर्म आपल्या संचित कर्म आपल्या संगती घेऊन येत असतो. म्हणून आपल्याला त्या घरामध्ये त्या कुळामध्ये त्या गावामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी तुम्हाला मला कळते का. ज्ञानेश्वरी लोकांना वाटते नाही सोपी आहे. ज्ञानेश्वरी सोपी नाहीये. आज चांगदेवपासष्टी जरा तरी सोपी म्हणा की नाही काय झालं नाही म्हणतात. आणि अमृतानुभव नावातच अमृत आहे. आणि हे कोणासाठी आहे जे निव्वळ अतिशय कळथळ तपश्चर्या करून जीवन जगतात त्यांच्यासाठी अमृतानुभव. चांगदेवपासष्टी कोणासाठी लिहिली चांगदेवासाठी लिहिली. पण त्याच्यामध्ये सुद्धा बघा आपण जर विचार केला पहिली ओळी मी तुम्हाला म्हणजे सगळंच माझं पाठ असं काही समजून करायचो ना का मी पोहाचा लय मोठा अभ्यास आहे. आपलं लग्न झालंय का लग्न पण झालंय का
सगळ्यांच चालेल तिकडे बसलेत नाही त्याच्यासाठी सांगतोय चांगली उपासण्याची सांगायसाठी मी काही लग्न ठरवत नाही याचा मला लोक म्हणतात बुवा फिरता कुठेतरी बघा आमच्या मुलाला मुलगी तसा प्रकार नाहीये मला कशासाठी सांगायचे लग्नामध्ये ब्राह्मण काय बोलतो स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं शेषितं बल्लारो मुरं विनायकमहं तुम्हाला कळलं नक्कीच कळलं पण हे कळलं नाही अजून मला बी कळलं नव्हतं मी थोडीशी चांगली वाचायची वाचायला लागलो तेव्हा कळलं नाही आपण काय ब्राह्मणाला विचारतोय का स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं आता स्वस्ती ही चांगदेव पासष्टीमध्ये सुरुवात केलेलं ओवी आहे चांगदेव पासष्टीमध्ये होईल ओवी सांगतो ना तुम्हाला स्वस्ती श्री वटेषु झोलपोनी जगदा भासू ग्रासी मग प्रकोटोनी करीदावी स्वस्ती म्हणजे काय ब्राह्मण काय म्हणतो आपल्याला लग्नानंतर तुमचं कल्याण असो स्वस्ती श्री वटेशी जो लोकोनी जगदा भासू डाळी वगैरासू प्रकट करुनी त्यावेळेस तो ब्राह्मण आपल्याला स्वस्ती श्री म्हणतो चांगदेव पासष्टी ज्या वेळेस चांगदेवाच्या हातात पडली आता तो विषय वेगळा आहे ना तो विषय फार खूप लांब जाईल तेवढा आपल्याला वेळ नाही आणि त्याचा अर्थ असा आहे की स्वस्ती श्री म्हणण्यामध्ये काय आहे की तुमचं कल्याण हो कल्याण असो आशीर्वाद असतो त्या ब्राह्मणाचा आपल्याला त्या अग्निदेवतेचा तसं ज्ञानोबाईंना मला इथं सांगायचं मला तुमचं लग्नाकडे गावा विनोदाकडे जायचं नाही माझा विषयच नाही माझ्या म्हणजे याच्यामध्येच काही विनोद करायचं पण त्या ठिकाणी चांगदेव पासष्टी लिहिली तिथं आपल्याला यायचंय ज्ञानोबाईंनी अमृत अनुभव तर अहो ते उच्चारताच येत नाही असलं अमृत अनुभव आहे पण ज्ञानेश्वरी एवढी अवघड आहे ज्ञानेश्वरी एवढी आहे तर ज्ञानोबाईंनी वर्णन करावं अर्जुनाची अकांती जे परिसर योग्य होती अर्जुनाच्या पात्रतेचे मग आपल्याला ज्ञानेश्वरी कावा काढायची कळ पण संतांच्या कडला आल्यानंतर थोडं या जन्मात नाही एका जन्मात नाही पण टप्प्याने ज्ञानेश्वरी कळ म्हणून ज्ञानोबाईंनी या सर्व समाजाकडे पाहिलं की चांगदेव पासष्टी लिहिली अमृतानुभव लिहिला ज्ञानेश्वरी लिहिली आणि या समाजाला अजून काहीतरी आपल्याला द्यायचंय म्हणून ज्ञानोबाईंनी हरिपाठ लिहिला आणि या हरिपाठामध्ये 27 अभंग आहेत हरिपाठ जेवढा वाटतो तेवढा सोपा नाही लोक म्हणतात सर्वसामान्य जनासाठी हरिपाठ बनवला हरिपाठ जर सर्वसामान्य जीवासाठी बनवला तर माऊली म्हणतात 7 5 3 दशकांचा वेळा एकच हरी 7 काय 5 काय 3 काय 7 योगाच्या पायऱ्या 7 5 3 दशकाच्या हा सगळा एकच विहारी त्याच्यानंतर मी असा एक विचार केला की ज्ञानोबा जर असं म्हणतात समाधी संजीवन हरिपाठ आणि एक अभंग असा आहे समाधी सुख समाधी हरीची समसुखे न साधलेलं जाणं द्वैत बुद्धी समाधी हरीची मग त्या ठिकाणी त्याचं वर्णन बघा एका अभंगामध्ये मला सापडलं समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम दया क्षमा शांती सर्वभूती दया क्षमा शांती सर्वभूती समाधी साधन संजीवन नाम माझ्या ज्ञानोबाईची जी आळंदीला समाधी आहे ना
कोणची समाधी आहे? संजीवन समाधी आहे. म्हणजे ज्ञानोबा आहे. जर शंका उत्पन्न झाली, ज्ञानोबा आहे जिवंत आहेत, ज्ञानोबा आहेत मृत आहेत? नाही. समाधी संजीवन हरिपाठ. आता हिटवर समाधी संजीवन आणि हरिपाठ म्हणजे नामचिंतन सतत चालू आहे. कुणीतरी असं ऐकलेलं आहे मी गाणं, विठ्ठल ज्ञानोबाच्या समाधीमधून निघता ती मंजुळ सळ. ज्ञानोबाच्या समाधीतून पण हे कोणाचं भाग्य? ज्याचं भाग्य असेल त्यालाच ऐकायला मिळतं. हा तुम्हाला अनुभव सांगतो. पाले ग्रामस्थामध्ये पाल्याच्या ठिकाणी समाधीचं सुख सांगायचंय तुम्हाला. निघता ती मंजूर सळ हे असलं मनाचं नाही बरं का, त्यातलंच या. हे कसं उत्तर आहे? समाधी साधन संजीवन नाव यातलं, समाधी संजीवन नाम याच्यातलं तत्व आहे. आणि नाम कसं आहे? ज्ञानदेव पुसे निवृत्ती शितानंदना होई वाढ नाम आहे. एवढं नाम श्रेष्ठ आहे. तर त्या ठिकाणी जो संजीवन ज्यावेळेस आपल्याला आपलं देवस्थान जागृत होत असताना त्यावेळेस भगवंत एकासाठी कोणासाठी तरी चमत्कार दाखवतो. हा तुकोबाराचा अभंग आहे. उभारला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याच काळा होळी. एकाचे कैवारे उगवे बहुतांचे ओढे. देव फक्त एकासाठी येतो. देव एकासाठी येतो, सर्वांसाठी येत नाही. जशी आकाशातून सुटलेली गंगा अशी ओढ्या नायाला मिळत मिळत सर्वांना पवित्र करत जात असते. शेवटी कुठे जाते? समुद्राला. तसं त्या ठिकाणी देव हा एकाचा कैवार कोणाचा तरी घेऊन येत असतो. त्या ठिकाणी आल्यानंतर मग सर्वांचा उद्धार होत असते. एकाचे कैवारे उगवी बहुतांचे ओढे तर जातोय. ज्या ठिकाणी अतिशय सोपा असं तरी लोकांना म्हणतात लोक सोपा हरिपाठ. हरिपाठात काय काय नाही हरिपाठ. हरिपाठात काय काय नाही. हरिपाठ जेवढा अवघड आहे ना, नवे नवे मला तर असं वाटतं सगळं त्या ठिकाणी जेवढा सार आहे तेवढा सार सगळ्या हरिपाठात आहे. बाकी कुठल्याही ग्रंथात नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी या समाजाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं कमीत कमी मला यांना काहीतरी देता आलं पाहिजे. आणि देत असताना ज्ञानोबारायांनी अनेक ग्रंथ लिहिले, अनेक संप्रदाय लिहिले. पण ज्ञानोबाराय तुम्हाला कल्पना आहे का? ज्ञानोबारायांना 4 लेकरं आहेत. 4. तुम्हाला माहित असतील तर पुन्हा क्लास केली माहिती सांगितली तुम्हाला की मला माहिती आहे ते तुम्हाला माहित असेल असं सांगता येत नाही. पण तुम्हाला माहिती आहे ते मला माहित नाही. म्हणून ज्ञानोबारायांना 4 लेकरं आहेत. कोणची 4 लेकरं? वेदशास्त्र देते ग्वाये म्हणते शास्त्रानं सांगितलं वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई माई. ज्ञानाबाई आई आहे कोणाची? वेदांची, शास्त्रांची, सर्वांची. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनाघंटाय वंदितसे. जेवढे जेवढे अनाथ आहे जेवढे आता प्रत्येक जण जाऊन घेतोय अनाथाची माय, अनाथाची माय. सिंधू सपकाळ गेले खरोखर ना त्यांची माहिती. आता प्रत्येक जण उठतोय, आश्रम करतोय कीर्तनाचे. कशासाठी? आपल्याला माझा उल्लेख नाही काय आश्रमासाठी. आणि काय अहो आम्ही आश्रम चालवतो. आम्ही कोण आहोत? ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनाघंटाय वंदित असे. ही 2 नंबरची आहे. ज्ञानाबाई माझी योगांची माऊली, जेणे निगमवती प्रगट केली. साधकाचा माय बाप दरोषणे हरे ताप.
काय ज्ञानोबाईंचा अधिकार. अशा ज्ञानोबाईंनी आपल्या समाजाकडे पाहिलं आणि ते पाहत असताना ज्ञानोबाई आपल्या हरिपाठातून प्रथम क्रमांकाचा अभंग देवाचे द्वारी या सकळ जीवाचं ज्ञानोबाईंनी आईनं पाहिलं. आईच्या दुधामध्ये केवढी ताकद आहे, आईच्या नजरेमध्ये केवढी ताकद आहे. तुम्हाला माहित असेल काशीची पिल्लाची कधी दुधाची त्याची भेट होत नाही, कधीच भेट होत नाही. कासवीचे बाळ कृपा दृष्टी वाळे, कासवीचे बाळ बाळ कृपा दृष्टी वाळे. सुधा नाही भेटी, सुधा नाही भेटी, अंग संग अंग संग. कासवीचे बाळ कृपा दृष्टी वाळे, कासवीचे बाळ बाळ कृपा दृष्टी वाळे. हो माहिती आहे का नाही तुम्हाला कोणाचं? कासव गुरुजी कासव आणि कासविनीला कधीच देत नाही. एकच जगात भगवंताने हा निर्माण केलेला प्राणी आहे. मग त्याचे थोडासा अध्यात्म करून द्यायचा आपण थोडस. ऐशे हे अवतार सात मग करू, मैक्ष कुर्म वरा नरचिर. मग कासव कुठे? त्याच्यात आहे कुर्म अवतार. मग त्या कुर्म अवताराची काहीतरी भेट ठेवली पाहिजे ना, काहीतरी उपकार ठेवले पाहिजे. म्हणून कासवाला आशीर्वाद दिला आणि तुम्हाला मुलं होतील, तुम्हाला बाळ होतील, पण तुझा नाही भेटी अंग संग. तस ज्ञानोबा माझ्या समाजाकडे पाहतात आणि हरिपाठ लिहितात आणि लिहित असताना मला ज्ञानोबाईंची एक ओवी आठवली. विठ्ठल ज्ञानोबाईची काय ओवी, काय ओवी आहे? दिवाळीचा सण यावा, लाडू कराव्या, करंज्या कराव्या आणि त्याच्यामध्ये घरी 3 महिन्याचं बाळ असावं, त्या सुनेला बाळ असावं. ज्ञानोबाईंनी माझ्या वर्णन करावं. सायासे सन्निशिवी ते पक्वान केवी जेवी, म्हणून बाळका धनुधरा न द्यावी. सायासा
वर्षीची माऊली असते, त्याची आई असते, त्या बाळाला दूध पाणी करत असते, सायाचे स्तन्य शेवी, ते पक्वान्न केवी जेवी, म्हणून ही बाळका न देवावी धनुधरा. म्हणून ज्ञानोबारायांनी हा हरिपाठ, आता तुम्ही मला एवढा हरिपाठ तुम्ही इकडे सांगताय, मग इकडे सांगितलं तर तुम्हाला उदाहरण देऊ ना. कृपा कटाक्ष हारिले आपुल्या पदी वैसविले पाप रखमा देवरो विठ्ठले. त्यावेळेस ज्या वेळेस त्यांची माऊलींनी ज्यांच्या वेळेस पाहिलं ना, आणि ज्यांच्याकडे दृष्टी कृपा दृष्टी पाहिली, ज्यांच्या मस्तकावर हात ठेवला, वैशपुत्रा मुखी बोलावले वैशपुत्रामुखी बोलावले श्रुती नव्हे. हा महिमा सामान्य संतांचा महिमा सामान्य नाही. नैवेद्य हातीचा मूर्तीची तिकडे जायचं नाही. की ज्ञानोबारायांनी आपल्यावर कृपा केली ना, आपल्याला हरिपाठ कळायलाच पाहिजे. म्हणून सांगतो ना, आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये ज्ञानोबारायांची कृपा झाली. आणि म्हणून तुमच्या आमच्यासारखी 20 वर्षाचा काळ बापू, 30 वर्षाचा काळ जर पाहिला तर कीर्तनकार राहायला तर काय हालत होती. धावपळ करायला लागायची कार्यकर्त्यांची, कुठला महाराज आणायचा. पण आता तसं नाही. का? ज्ञानोबारायांनी कृपा केलेली आहे. ज्ञानोबारायांनी कृपा सर्वांच्या कृपा कटाक्षाने आलेले आपुल्या पदी बसले वागता दिले अभयदान. या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की हा हरिपाठ एवढा जरी असला, अवघड असला तरी अतिशय सोपा करून सांगतो. देवाची द्वारी उभा क्षणो भरी. या ठिकाणी ज्ञानोबाराय देवाचं द्वार सांगतायत. आपण नेहमी प्रत्येक जण आपण नवे आपलं अख्खं आयुष्य गेलं असेल देवाच्या द्वारामध्ये रोज जायचं. देवाच्या नाही, देवळाच्या द्वारामध्ये. आणि मला आपण निवडण्याचं कारण असं आहे की आपल्याला देवाचं द्वार कळलं ना की बस सगळ्यात सोपं आहे. आम्ही काय अवघड नाही. देवाची द्वारी गुहा क्षणभरी. देवाचं द्वार सांगायचं. आता देव म्हणजे नेमकं काय, प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे. देवाविषयी कल्पना वेगळी. काही लोक म्हणतात हे सगळं जे काय होते ते निसर्ग निर्मित आहे. पण निसर्ग निर्मित नाही. हे सर्व देव चालवतो. आपल्याला असं वाटतं. मग मला सांगा, जर निसर्ग निर्मित आहे, आपल्याला हात आहेत, आपल्याला पाय आहेत, आणि ज्याला आपण झोपवतो, मेलेलं मैत म्हणतो आपण किंवा काही मृत शरीर म्हणतो, मग त्याला पाय असतात, त्याला हात असतात, त्याला कोण चालवतो? तुकोबाईने अभंग लिहून ठेवला. चाले शरीर कोणाची असत ते कोण बोलवितो हरिवीला देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. त्याला पाय आहेत ना. नवे नामदेव महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, तुझी असतेने वेदासी बोल, तुझी असतेने सूर्याची चालणी कितीला फळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म जाणून शरण आलो. हा त्याला देव म्हणायचं की सगळं त्याच्या सत्तेनं चालतं, त्याच्या सत्तेनं सगळं हे होत असतं, त्याच्या सत्तेनंच करोना येत असतो, त्याच्या सत्तेनंच भूकंप होत असतो. भूकंप त्याच्या सत्तेने होत असतो. आपल्या सत्तेने काही चालत नाही. आपल्या सत्तेनं
सत्ता सुद्धा चालत नाही. विठाल या ठिकाणी जास्त लांबून नाही. देवाची द्वारी उभा क्षणोभरी. मग माऊली ज्ञानोबरा या ठिकाणी देवाचं द्वार सांगतात. देवाचं द्वार म्हणजे देवाच्या दारामध्ये साधन रूपी दरवाजामध्ये आपल्याला उभं राहावं लागतं. एक सेवा हा दारवंटा स्वाधीन करे सुमता ओळंगुनी. देवाचं द्वार म्हणजे साधन रूपी दरवाजामध्ये उभं राहायचं. उभं राहायचं म्हणजे असं उभं नाही राहायचं. आपण काय निवडणुकीला एखादा माणूस उभा राहतो ना, काय करतो? मी आता उभा आहे. उभा आहे म्हणजे काय? निवडणुकीसाठी उभा आहे तो माहित नाही. उभा आहे याचा अर्थ गुरुजी काय म्हणून साधन प्रश्न म्हणून नाही. उभा आहे म्हणजे उभाच काय? मी बघणारच नाही का? आता निवडणुकीला उभा राहिलेला माणूस, आता निवडून आलेला सरपंच उभा असतो, पण तो बसत नाही का कधी? मग तिथं पुढे विठाल विठाल आमचा देव उभा. त्याच्या दारात आपण उभं राहायचं. उभं राहिले म्हणजे तुझी तत्पर तत्पर अगदी तत्पर एकदम ज्याला आपण म्हणतो ना, तुम्हाला आता लगेच निघायचंय. आपल्याला काय म्हणायचं? तत्पर. आपण देवाच्या दारामध्ये साधन रूपी दरवाज्यामध्ये उभं राहणे म्हणजे तत्पर. तत्पर राहायचं, तयारीत राहायचं. हा वाटपा हे उभा भेटलेलीची आवडी तुफाळू तातडी. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहायचं. ज्ञानोबाईने सांगितलं सद्बुद्धी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपजयंती ते ज्ञान ज्ञानी न तत्वदर्शनात ते ज्ञान पैगा भरले जरी मैया ध्यान आणावे संतई संताया बदावे सर्वगती. ते ज्ञानाचा तुरटा ते तर सेवा हा दार म्हणता स्वाधीन करी सुवटा ओळंगडी. देवाचं दार म्हणजे साधन रूपी दरवाजा आहे. साधन अनेक आहे देवाजवळ जाण्यासाठी. श्रवण कीर्तन मनन निजधान अशा 9 प्रकारची साधन सांगितलेली आहे. प्रत्येक साधन आपण जर काकड आरती आपण ऐकत असाल ना, तर काकड आरतीमध्ये त्या 9 जणांची वर्णन आले. श्रवणे कीर्तने झाले ते पावन संताभी कथा न प्रवण झाली ते विश्रांती. याचं कसं का जीवी जीवन कळा ती मूर्त्या पादसेवनाला क्रोध झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. साक्षपलीकडे हनुमंत केले मनोनिधे केले रामचंद्र बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषण व्रत चंद्रार्थ व्यासानी वसिष्ठ आणि पुंडलिकादी शिरोमणी शुकादिक योगी रंगिले श्रीरंगे परिस्थितीच्या अंगी ठसावे. उद्धव यादव आणि ते गोपाळ गोपिकांचे मेळ ब्रह्मरूप त्याच्या पुढं अनंत भक्तराशी ज्ञानदेवानंदी आमचा उद्धार होईल. लावायला तो साधन रूपी दरवाजामध्ये आपण उभं राहत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही. तर त्या साधन रूपी दरवाजामध्ये आपण जर उभं राहिलं, आपण कीर्तन ऐकलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. ही 9 साधनं आहेत. आता जी मला सांगितली ना, हा बघ उद्या घरी गेल्यावर काकड आरतीमध्ये दुसऱ्या मंगल चरणात आहे. उंचलीची काही भाऊ त्याच्यानंतर श्रवण कीर्तन झाले. हा पाहून घ्या. श्रवायचा तर उद्यापासून काकडा ऐकायला या. मग तुम्हाला मी त्याची विश्लेषण करून सांगेन. विठाल आता आपल्याला देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता क्षणभरी म्हणजे काय? काय असतं? संत वाङ्मय असा आहे. ज्ञानोबराय सांगतात या आता पारा माधारी मोठे निमीचे बळी देतो जाय. अरे बाबा हळूहळू काय काय तुला इकडे यायचंय ना, जसं आई मुलाला काय सांगते, बाळा चॉकलेट घे पण शाळेत जा, चणे घे शाळेत जा, असं करून करून क्षणांमध्ये त्याला काय करते, त्याला तयार करत असते. तसं संत वाङ्मय सांगतात क्षण म्हणजे आपला काय विषय बरं का. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भाव चिंधू. नवे नवे शेवटचा अभंग काय सांगतो?
काय सांगतो हरिपाठातला सर्व सुख गोडी शाही साखरी वडी रिकामा दगडी राहू नको क्षण कोणता रिकामा दगडी राहू एक क्षण तो क्षण एकदा तुम्ही त्या क्षणाला का कवटाळलं की तुम्हाला काय मिळतील चार मुक्ती स्वरूपता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती मिळतात चार मुक्तीमध्ये स्वरूपता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता स्वरूपता म्हणजे व्यवहारात आपण काय म्हणतो अहो यांचं लय जुळते कुठं बघा तर दोघच कीर्तनाला दोघच भजनाला दोघच हरिपाठाला दोघच दिंडीला दोघच म्हणजे अहो दोघं म्हणजे काय तुम्ही दोघं नाही तुम्ही असा ठरवलं काय मला तुम्ही दोघं काय जमशोधोनी खुंटे पंचासी येते शिवाची जोडी हा तुम्हाला वाटतं तुम्हाला म्हणतो एवढं फक्त सांगतोय मी तो जीवशोध म्हणजे शिवाची जोडी हा आता तिकडे जात नाही ज्ञानोबाला सांगावं काय सांगितलं ज्ञानोबांनी पती जन्मले माझे उदरी मी झाले तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहो तिच्या पोटी कासावं कसं काय हो जमतंय का पती जन्मले माझे उदरी आणि मी झाले तयाची नवरी ज्ञानोबा म्हणतात म्हणजे जे शरीर आहे ना त्या आत्मा हा त्याचा नवरा आहे आणि आत्म्याच्या जो आत्मा आहे त्याच्या पुढे ही काय झाली काया झाली ही नवरी पती जन्मले माझे उदरी देवानी पहिले शरीर घडवलं आणि मग वरून कुठून इथून राहू आता याची रान डोळा मन लपड कोंड फोडून धैर्य जीवन देव भावे कोणी येईल येणे स्वप्नी कुठून म्हणून टाळू भरायला लागते जपायला लागते येतोय थांबतोय कुठं साठविला हरीची ही हृदय मंदिर तिथं येऊन थांबते विषय जोडून द्या चार मुक्ती सांगत असताना बाजूला गेलो मी इथून सलगता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता चार मुक्ती अशा आहेत की ती स्वरूपता जी सलगता की जवळ तुमच्या देवाच्या जवळ अतिशय तुम्हाला की जर तुम्ही त्या साधन रूपी दरवाजामध्ये उभं राहिलात ना तर ती चार मुक्ती प्राप्त होतात ही सलगता म्हणजे ज्या ठिकाणी देव राहतो त्या ठिकाणी त्या भक्ताचं वास्तव्य असतं सलगता समीपता म्हणजे अतिशय जवळ हा तर त्याच्यामध्ये हरिपाठाचं उत्तर आलं नित्य नेमना नित्य प्राणी पूर्ण लक्ष्मी आज समीपता स्वरूप म्हणजे आपण सारिखे कडकडीत आता जे आलेत मंडळी म्हणून जर काकड आरती पण करणारी माणसे महिन्यावर काकड स्वरूपता समीपता आणि स्वरूपता म्हणजे देव आणि भक्त याच्यामध्ये फरक नाही दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो सारखी आपण सर्वजण काकड आरती मध्ये बघा विचार करायचा असतो विचार अभंगामध्ये करायचा हे असं काय लिहितो गोवाळ्यांनी असं नामदेव महाराजांनी काय लिहिलं नामदेव महाराज काय म्हणून घेतात लाजले गमाय त्याच्या लाजले गमाय म्हणून मायाचा कवनावो देवाचं आणि देवाच्या पत्नीचं भांडण झालं कारण बुवाच्या बायकोला वाटते माझा बुवा तिथून सांगतोय मग बायकोला नसेल काय तपास माझ्या बायको सांगतोय बरं का तिला वाटतं डॉक्टरची बायको
डॉक्टरी म्हणा की पुढं वकिलीची बायको गुरुजींची बायको मास्तरची बायको मास्तरी बुवाची बायको कुलबीन गेला ना काय नसताना पाठ तो तिला असं वाटते माझा माझा नवरा कीर्तन सांगतो माझ्या बायको तुमचं नाही तुमचं कसं आहे तुम्ही बघायचं मला माहिती नाही पण तिला हे माहिती नसतं मग देव सुद्धा गंमत करतो तिची आपल्या बायकोची नाही देवाच्या बायकोचे चालले तुम्हाला वाटतं माझ्या बायको सांगतो मी माझ्या बायकोचे सांगायला गेले मी इथं गावायला तुमच्या समोर योगाची भांडणं झाली आणि देवानं वेळ बदलला आणि देवाने सांगितलं तुम्हाला फक्त शोधून दाखवायचं देव अजिबात व्हायला तयार नाही आणि मग त्या काकड्यामध्ये नामदेव महाराजांनी लिहिलं काय लाजले गो माया आता कोणावर आलू अहो जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज ओवाळू मी गेले मायेच्या रंग धरा जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सगळं झालं शारंग ओवाळू मी गेले मायात गेले द्वारके जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारखे ही कोणची मुक्ती ध्यानात ठेवा मी असं काय सांगितलं तुम्हाला स्वरूपता मुक्ती देतो भारताला आणि त्याच्यासारखाच वागतो देव मग मोठ्या रुक्मिणी मातेला प्रश्न पडला कुणाला ओळखायचं जसं भगवान दत्तात्रयांची अनुसयाच्या वेळेला तिन्ही देवांची अवस्था झाली होती छोटी छोटी बालकं केली त्या माऊलींना थोडासा गर्व झाला होता म्हणून अनुसया श्रेष्ठ का तुम्ही श्रेष्ठ म्हणून देवानं तिथं त्यांचं गर्व हरण केलं आपल्या बायकांना म्हणून आपल्या बायकोला अभिमान कधी होऊन द्यायचा नाही आपली बायको गरजी नाही ही बायको हिला अभिमान होऊन द्यायचा नाही तिला सांगायचं संता लोटांगणी जाता लाज नको माझी म्हणी त्या बायकोला आपल्या सांगायचं संतांच्या ठिकाणी लोटांगण घेता आलं पाहिजे मग त्या ठिकाणी देवाची तिची सगळी भेटच व्हायना द्वारकेला गेले कुठे गेले सगळी केले पण भेटच व्हायना वैजयंती मार्ग रे विष्णू देवाच्या पत्नीला संताजवळ येवावं लागलं म्हणून काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे संता विनभाती नाही ऐशी वेद देती गायी मग त्या ठिकाणी ही स्वरूपता चार मुक्ती मिळाल्या स्वरूपता आणि शेवटची जी मुक्ती आहे सायुज्यता मुक्ती म्हणजे काय सायुज्यता मुक्ती म्हणजे हरिभक्त सहावा आपण पाठ इकडे कोणाचा मुक्ती सांगायची मला साधू बोलो झाला कापूर पेटवल्यानंतर शोधायला गेलं कापूर भेटेल का तसं साधू बोध झाला नुरोनिया ठेला म्हणजे नुरोनिया ठेवा लोणचं कसं मुरत आणि त्या मुरल्यानंतर कशाचं लोणचं हे कळत नाही तसं दिसत सेम त्या ज्ञानोबाईने उदाहरण दिलं कापुराची वाती उजळली होती आणि काहीच समाधी राहिली मग त्या ठिकाणी साठवलेल्या आईचं शेवटचं प्रमाण काय सांगते तो बरोबर आहे तुका म्हणे हरी काही उरली ही सायुज्यता ही शेवटची चौथी मुक्ती आहे ही आहे म्हणून चार मुक्त्या सुलभता समीपता स्वरूपता सायुज्यता या चार मुक्त्या ज्ञानोबाईंनी सांगितली पण त्याच्यासाठी साधन काय सांगितलं ते दुसरं हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा
देवाच्या द्वारामध्ये साधन रूपी दरवाजामध्ये उभं राहायला सांगितलं, पण ते साधन दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता याच्यामध्ये दोन फायदे काय बघा. प्रश्न थोडंच मी तुम्हाला गावठा दाबून सांगणार आहे, पण हा भंग परफेक्ट आहे. तुम्हाला कळीलं काय सांगितलं पहिलं देवाच्या द्वारामध्ये साधन सांगितलं नाही. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा तेने चारी मुक्ती साधी. 11 जन्म असते बघा. कसं आहे ऑलरेडी कसं होतं असं महाराजांचे कसं आहे असं तसं हे असं आहे काय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तेने चारी मुक्ती साधी असते. कसं हे घेतलं तिथं जोडलं हा म्हणून तुम्हाला परफेक्ट कळला. म्हणून साधन रूपी दरवाजामध्ये उभं राहिला नाही का. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे ना. प्रश्न आपल्याला पडतच नाही ना. प्रश्न पडावा तर विचारावा कुणाला विचारता येईल का. गाडीवाल्या बोला मला तुम्ही कधी पण अडवाल. गाडीवाल्याला कोण अडवतो. पाकिट भरलं गाडी स्टार्ट केली की दोष आपलाय माय बापांनो. हा तुम्ही प्रत्येकाने असं ठरवा. 4 गावामध्ये नवे 20 गावामध्ये असं ठरवा. आपले स्थानिक कीर्तनकार असतील जे आपल्या जवळ आहेत त्यांना आपल्याला धरता येईल हाताला. हा काय धरता येईल हाताला धरता येईल. हा कुणी नामदेव कीर्तन करी पुढे दे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग बोलता रंग कीर्तनी चढला. आणि काय नाचता गाजता गळा देवाचा पिकंबर सावध होई देवा आयशे बोले कबीर. कबीरांनी हात धरला कोणाचा देवाचा. मग चालत्या बोलत्या कीर्तनकाराचा हात धरता येईल का. प्रश्न आपल्याला जर निर्माण झाला तर आपण कोणाला विचारायचं. गाडीवाले बोला अजून तरी जनतेने सावध व्हा. आपलं काही म्हणणं नाही. सगळं आपल्याला वाटते चांगलं ऐकावं चांगलं सांगावं पण विनोदाची झालं नाही. सप्रेम करिता भजन विधी सर्व कर्मा ते विसरली बुद्धी तेची जाणावी भजन समाधी लागली पाहिजे. समाधी भजनामध्ये समाधी लागली पाहिजे. म्हणून या ठिकाणी साई सांगतात तेणी मुक्तीचारी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण काही. किती फायदा आहे तर पुण्य सुद्धा आपल्याला सहज मिळते. पुण्य करायसाठी जायची गरज नाही. आपल्याला पंक्ती घालायची गरज नाही. मोठमोठ्या सप्त्यामध्ये त्या काही करायची गरज नाही. काय करायचं तुम्ही पंक्ती घालतो चुकीचे काय. आपल्या पद्धतीने आपण करतोय बरोबर आहे. मोठ्या मोठ्या सप्त्यातून आपल्याला पुण्य कमवायचं असेल तो तुकोबरायांचा काय अभंग आहे. समुद्र वलयंकतो पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. नामाच्या बरोबर तुम्ही अख्खी पृथ्वी जरी दान दिली ना तरी नामाबरोबर त्याची गणना होत नाही. ज्ञानदेव पुढे निवृत्तीचा करणारी वाढ नाम आहे. मग त्याच्या पलीकडे काय आहे हो. याच्या पलीकडे काय आहे. एवढं मोठं नाम आहे. एवढं मोठं सगळं देवाने आपल्याला दिलं. पण तुम्ही आम्ही याची फार चतुर माणसं आहोत. अहो आम्हाला हे नाम घ्यायला वेळच नाही. मग काय करा. तुकोबराय म्हणतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मग त्या ठिकाणी आपल्याला सांगतात गोड अशा अभंग आहेत संतांचे बरं का. मार्गी चालता पाऊला पाऊले चिंतावी माऊली पांडुरंग नाम
नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. हा एवढं सोपं आहे पण आपण करतच नाही. का करत नाही तर आपल्याला ती सवय लागणार ना. आपल्याला एवढं आपण म्हणजे निमिषभर जर दिले तरी आपल्याला त्या अजून नकोच वाटते. म्हणून पळवट कुणी काढाल म्हणून ज्ञानोबा यांनी तिसऱ्या चरणात सांगितलं आसोनी ओ आसोनी संसारी काही बसायची गरज नाही. पण नामस्मरणाचे अनेक प्रकार आहेत बरं का. हा जर झटपट आपल्याला नाम पाहिजे असेल तर आपल्याला असं वाटतं बघा तुम्ही डोळे लावून बसा नामचिंतन करा तर आपलं लक्ष लागत नाही. त्याला अनेक प्रकार सांगितले. अनुभवाचा प्रकार सांगतो. आपण एवढं जोरात नाम उच्चारायचं की या तोंडाने जो उच्चार होईल. जवळच सांगतो लांबचं नाही सांगतो जवळच. अनेक प्रकार आहेत साधू संतांनी सांगितलेले आहेत. तर जवळ एक प्रकार आहे. आपण नामस्मरण करत असताना समजा या द्वारामध्ये आपण आहोत. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. उत्तर म्हणायचं या कानानं त्याचं चिंतन ऐकता आलं पाहिजे. मग मन दुसरीकडे पळतच नाही. हा एकदा का त्याची गोडी लागली ना की मन दुसरीकडे पळत नाही. हा सोपा सगळ्यात सोपा उपाय आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्देश असेल. मला कशाला म्हणायचं अजपा जपणे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना हरिपटात तुला लाईट जाईल. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार आहे. अजपा जपणे म्हणजे आपला श्वास आत आणि बाहेर. अजपा जपणे उलट प्राणाचा. ज्यावेळेस श्वास आत जातो त्यावेळेस एक नाम घ्यायचं. बाहेर सोडताना दुसरं नाम घ्यायचं. म्हणजे त्याचा उच्चार पण दुसऱ्या करायचा. अजपा जपणे. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल. आपल्या श्वासावर लक्ष ठेवावं लागेल. हे आपल्याला जमणार आहे का. मी सांगितलं हा प्रकार अतिशय सोपा आहे. अनुभवाचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो. अनुभव आले अंगात ते देत असे. अनुभव आलेलं सांगावं माणसानी. हा हे साखर गोड आहे खाऊन. आता मी गुळ खातोय. गुळ गोड आहे. तो माहित आहे का नाही माहित कारण तुम्ही खातच नाही. सगळ्यात सोपं आणि साधं ज्ञानोबासाठी आसोनी संसारी जीवन वेगवेगळी त्याच्याही पुस्तकावर म्हणतात नगती सायाचं झाले म्हणता सुखे घरा नारायण. त्या साधने काहीच बैसोनी करायचे चित्त हे आवडे बाबा आवडे. हा सोपं सांगितले. सोपं अजिबात नाही. काहीच बैसोनी. आता आमच्या सारख्या बसावं आणि जेव्हा काढायचं होतं तेव्हा उड्या आणल्या उड्या आणल्या. आता गुरुजी माझं तर प्रामाणिक इच्छा होती. 36 वर्ष झालं म्हणून तुम्हाला मी सांगतो. आता 2 तपाकडे आला
50 वर्षाकडे जाणार आहे. काय आपलं काय ठरवलं आपल्याला माहित नाही, पण त्यावेळेस मी ठरवलं की निदान म्हातारे माणसाने तरी आपलं नामस्मरण चिंतन करावं. म्हणून 36व्या वर्षी उल्लेख होतो दिलं म्हणून नाही सांगत बापू. उद्देश हा होता पायीचं दर्शनी करा एक चित्त, निदान नामस्मरण आपलं चिंतन आपल्या हातातून घडेल. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जे असत ते. म्हणून 36व्या वर्षी एक जपमाळ दिली होती. कुणाकडे आहे का काय, कुणा कुठं भेटली सांगलीला, मी बोलतो म्हणून नाही. देव धर्म करीले आणि विषयी गोंधळ वाजू तसे. देव धर्म करीले सगळं सांगी आणि विषय गोंधळ झाले तसे. विषय रूपी गोंधळ टीव्ही रिमोट. आता आमच्या सरकार बिघडलाय मोबाईल वरती. काय सांग तुम्हाला काय सांगू मी, युट्यूब वरती एवढं कीर्तन प्रवचन ऐका. म्हणून ज्ञानोबरांनी सोपं साधन सांगते. असोनी संसारी जीवी वेगुकरी वेदशास्त्र उभारी. वेदशास्त्र सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतील. चहू वेद गाण शैक्षत्रे कारण 18 पुराणे हरीची गाती. म्हणून ते भजन सर्वांनी अतिशय गोड. आता काही काही लोकांना प्रश्न पडतो बरं का, बोल आपण काही काम नाही, हात वर करा असं म्हणतात आणि आम्हाला उद्देश तसा नाही बाबा. उद्देश हा असतो की निदान कमीत कमी त्या सर्वांनी एकत्र येऊन त्या भगवंताचं चिंतन करावं. आणि एकत्र आल्याचा एकच फायदा. आता 4 काठा जर एकत्र आणल्या तर कोणी मोडू शकेल का, पण एक काठी एका बाजूला गेली तर तिची किंमत शून्य आहे. त्याच्या पुढचं दुसरं सांगतो. बायकांना माहिती लसूण घेतात, लसूण पाकळीचा काय भाव आहे आणि लसणाच्या ह्याचा काय भाव आहे. कांडी 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 100 रुपये भाव, त्याचे कळी 20 रुपये भाव. का ह्याच्यापासून बाजूला गेली ना, एकत्र येऊन जे नामस्मरण करतं त्याचा फायदा होत असतो. म्हणून म्हणा विठोबा